अथ द्वितीयोऽध्यायः। श्री भगवान उवाच अथान्यत् संप्रवक्ष्यामि कृतं येन पुरा द्विज कश्चित् काशीपुरे रम्ये ह्यासीद् विप्रोति निर्धनः। या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात भगवंतांच्या मुखामध्ये एक श्लोक दिलेला आहे आणि भगवंत नारदांना सांगतायत. भगवान नारदांना म्हणाले, नारदा, अरे पूर्वी एकदा हे व्रत केले होते आणि ते कोणी केले होते असं तू विचारतोयस, तर तीच कथा मी तुला सांगतोय. फार पूर्वी कश्चित काशीपुरे रम्ये ह्यासीद् विप्रोति निर्धनः. काशी नावाचं एक नगर होतं आणि या नगरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता आणि तो ब्राह्मण क्षुत्रोभ्याम व्याकुलो भूत्वा नित्यं बभ्राम भूतले दुःखितं ब्राह्मणं दृष्ट्वा भगवान ब्राह्मण प्रियः. भिक्षा मागण्यासाठी तो नेहमी हिंडत असे आणि अशा या अति दुःखी ब्राह्मणाला भगवंतानी विष्णूंनी पाहिलं आणि भगवंताने एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्या ब्राह्मणाला आदराने प्रश्न विचारला की अरे ब्राह्मणा, सांग मला, किमर्थम भ्रमसे विप्र महीन नित्यम सुदुःखितः. तू दुःखी कष्टी होऊन असा का बरं भटकतोयस? अरे ब्राह्मणा, तत्सर्वं श्रोतुमिच्छामि कथ्यताम द्विज सत्तम. ते सगळं मला ऐकण्याची इच्छा आहे, तुझं दुःख जाणून घेण्याची मला इच्छा आहे. आणि ते ऐकून तो ब्राह्मण असं म्हणाला की देवा, काय सांगावं, ब्राह्मणोति दरिद्रोहम भिक्षार्थम वै भ्रमे महीम उपायम यदि जानासि कृपया कथय प्रभो. माझं दारिद्र्य नाहीसं होण्यासाठी ही भूदेवा काही उपाय असेल तर मला सांगा. मी भिक्षा मागण्यासाठी सगळ्या पृथ्वीवर फिरतो. आणि हे ऐकून वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंत त्याला असं म्हणतात, सत्यनारायणो विष्णु वांछितार्थ फलप्रदः. अरे चिंता करू नकोस, सत्यनारायण नावाचं एक व्रत आहे. ते जर का व्रत तू केलंस, ती पूजा जर का तू केलीस, तर त्या सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा देव आहे. आणि त्याचं भक्तियुक्त अंतःकरणाने तू पूजन कर, कारण हे पूजन केल्यामुळे मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. असं हे श्रेष्ठ दर्जाचं व्रत आहे. तेव्हा ब्राह्मणा, विप्रा, तू हे व्रत कर असं सांगून त्या ब्राह्मणाला, त्या वृद्ध ब्राह्मणाने हे व्रत कसं करावं याचा उपदेश केला. आणि उपदेश करून सर्व माहिती देऊन तो ब्राह्मण, वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंत गुप्त झाले, अदृश्य झाले. ही कथा दुसऱ्या अध्यायाची आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातच अशी केलेली आहे की एका काशी नावाच्या नगरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता आणि या ब्राह्मणाचं नाव होतं शतानंद. नाव आहे शतानंद, परंतु तो आनंदी नव्हता, तर दुःखी होता, दरिद्री होता असं वर्णन येतं. आता बरेच वेळेला लोक थट्टा म्हणून, विनोद म्हणून असं म्हणतात की अहो, तुम्ही सारख्या प्रत्येक कथेमध्ये दरिद्री ब्राह्मण असं का सांगता? एकदा तरी श्रीमंत ब्राह्मणाची कथा सांगा असं म्हणतात लोक. परंतु इथे असं आहे की दारिद्र्य म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय की ज्याच्याजवळ पैसे नाही, द्रव्य नाही, संपत्ती नाही, असा मनुष्य दरिद्री आहे असं आपल्याला वाटतं. परंतु नेमकं इथे असं आहे की प्रत्येकाचं दारिद्र्य हे वेगळ्या पद्धतीचं आहे. एखादा ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि ब्राह्मणाचं मुख्य हे काय आहे, श्रीमंती कशामध्ये आहे ब्राह्मणाची, तर ब्राह्मणाच्या जन्माला आल्यानंतर उत्तम धर्माचरण असणं ही त्याची श्रीमंती आहे. त्याच्याकडे उत्तम आचार असणं ही त्याची श्रीमंती आहे. ब्राह्मणाच्या जन्माला येऊन त्याच्याकडे उत्तम ज्ञान असणं ही त्याची संपत्ती आहे. आणि हे जर का काही नसेल तर तो दरिद्री ब्राह्मण आहे.
एखादा मनुष्य क्षत्रियाच्या जन्माला आला आणि तो जर का भित्रा असेल, कोणाशी लढण्याची जर का त्याची तयारीच नसेल, तर तो दरिद्री क्षत्रिय आहे असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येकाची श्रीमंती ही वेगवेगळी मोजली जाते. तर तसं या ब्राह्मणाकडे ब्राह्मण तो होता, परंतु त्याच्याकडे ज्ञान नव्हतं आणि विशेष म्हणजे भक्ती नव्हती. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती नाही ना, तो दरिद्रीच आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्ती ही पाहिजे. भक्ती विना दारिद्र्य असं म्हणून या ब्राह्मणाचं दरिद्री असं वर्णन केलेलं आहे. कारण सत्यनारायणाची पूजा करणं ही एक भक्ती आहे आणि या अर्चन भक्तीचा उपदेश प्रत्यक्ष भगवंत या ब्राह्मणाला करतायत. मग जेव्हा या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये अर्चन भक्ती येते भगवंताची, तेव्हा अर्थातच सर्व दुःखांचा त्याला विसर पडतो, अत्यंत तो आनंदी होतो. हेच तर आपल्याला या कथेला सांगायचंय. हे प्रभू गुप्त झाल्यानंतर पुढे झालं काय, या ब्राह्मणाने ते सगळं ऐकलं. आता सांगणारे प्रत्यक्ष भगवंत होते, त्यामुळे त्याच्या मनामध्ये ते पक्क बसून गेलं की आपल्याला आता सत्यनारायणाची पूजा करायची. तो रात्री घरी गेला. त्याला रात्री झोप आली नाही आणि कधी एकदा सकाळ होते, लवकर आवरतोय आणि भिक्षे करता बाहेर पडतोय असं त्याला झालं. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो उठला, अन्निक केलं आणि आज त्यांनी घरातनं बाहेर पडताना संकल्प केला की मला भिक्षा मागून जे जे काही मिळेल ते मी सगळं सत्यनारायणाच्या व्रताकडे खर्च करेन आणि मला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, मला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. या मनामध्ये विचार करत करत भगवंताचं नाव घेत घेत चिंतन करत तो भिक्षा मागायला बाहेर पडला. आणि त्या दिवशी आश्चर्य ते असं घडलं. या इथे असं सांगितलेलं आहे की तस्मिन् दिने विप्रः प्रचुरं द्रव्यमाप्तवान तेनैव बंधुभिः सार्धं सत्यस्य व्रतमाचरत. त्या दिवशी भिक्षा मागत असताना त्याला भरपूर द्रव्य प्राप्त झालं आणि त्याने या द्रव्याच्या साह्याने पूजेची तयारी केली. आपल्या आप्त मित्रांना सगळ्यांना बोलवलं, कुटुंबाला एकत्र केलं आणि मनोभावे श्री सत्यनारायणाचं अतिशय भक्तीने आणि श्रद्धेने पूजन केलं. एक लक्षात घ्या लोक हो, की या ब्राह्मणाने सत्यनारायणाचं पूजन केलं. ते कसं केलं की जेव्हा त्याला उपदेश मिळाला तेव्हापासूनच त्याच्या मनामध्ये विचार चालू झाला की मला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. आणि तो घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा सुद्धा त्याच्या मनामध्ये एकच विचार आहे की मला भिक्षा मागून जे काही मिळेल त्यातून मला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. म्हणजे एखादा चांगला हेतू, उदात्त हेतू असा घेऊन जर का आपण बाहेर पडलो तर आपल्याला निश्चितपणे समाज हा मदत करतो, असा अनेक संस्थांचा आणि अनेक लोकांचा अनुभव आहे. पण तुमचा संकल्प चुकीचा असेल, हेतू जर का चांगला नसेल तर मात्र तुम्हाला कोणीही मदत करत नाही. सत्य संकल्पाचा दाता भगवंत असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे या ब्राह्मणाने सत्य संकल्प केला, मला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. आणि त्या संकल्पामुळे आणि भगवंताचं नाव मुखामध्ये असल्यामुळे त्याला भरपूर द्रव्य त्या दिवशी मिळालं. अर्थातच या ब्राह्मणाचा प्रामाणिकपणा हा आहे की यांनी ते मिळालेलं द्रव्य, मग आता मला नेहमीपेक्षा भरपूर द्रव्य मिळालंय, करू सावकाश सत्यनारायणाची पूजा. आता सध्या हे मिळालेलं जे काही भिक्षा आहे त्याचा उपभोग घेऊ असा मात्र त्याने अजिबात विचार केला नाही. तात्काळ प्रामाणिकपणे मिळालेलं सगळ्या द्रव्य एकत्र केलं, तयारी केली आणि पूजा केली. हे यातलं महत्वाचं आपल्याला शिकण्यासारखं आहे. आता या ब्राह्मणाचीच कथा या पहिल्या अध्यायामध्ये का आली याचं कारण असं आहे की ब्राह्मण हे या संपूर्ण समाजातले उच्चवर्णीय आहेत आणि त्यांना जर का ही पूजा समजली, त्यांनी जर का त्याचं आचरण केलं तर आपोआप समाजातले इतर सर्व समाज हे त्याचं आचरण करू लागेल आणि समाजामध्ये या ब्राह्मणांच्या द्वारा पुन्हा एकदा या सत्यनारायणाचा चांगला प्रचार प्रसार होईल आणि सर्व दूरवर अनेक लोक याचं आचरण करू लागतील. या हेतूने भगवंतानी या ब्राह्मणाला उपदेश केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही अति दुःखात असेल आणि कोणाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर भगवंत यांना त्या रूपाने येऊन
कोणत्याही रूपाने येऊन आपल्याला उपदेश करतात आणि आपला कल्याणाचा मार्ग आपल्याला दाखवतात. या ब्राह्मणाच्या मनामध्ये कुठेतरी होतं की आपलं कल्याण व्हावं, आपल्याला सुख मिळावं, आपलं दुःख दारिद्र्य दूर व्हावं. भगवंतांनी व्यवस्था केली, स्वतः ते आले आणि या ब्राह्मणाच्याच रूपामध्ये येऊन उपदेश केला. का असं केलं? याचं कारण वर्णानाम ब्राह्मणो गुरु. एखादा जर का दुसरा कोणी इथे सांगायला आला असता तर हा ब्राह्मण कदाचित असं म्हटला असता की अरे तू काय सांगतोयस मला, मी तर तुझा गुरु आहे, तुझं काय ऐकण्यासारखं नाही. त्याने ऐकलंही नसतं, दुर्लक्ष केलं असतं. म्हणून ब्राह्मणाचंच रूप घेऊन इथे भगवंत आले. आणखीन एक गंमत बघा की वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन ते आले. याचं कारण असं आहे की एखादा वृद्ध ज्ञानी असा मनुष्य बघितला की आजही सगळेजण आपण त्यांचा आदर करतो आणि ते काय सांगतायत हे आपण ऐकतो, त्याचा विचार करतो, कारण ते आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठे आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं. या अशा अनेक पैलू आपल्याला या कथेमधनं लक्षात येतात. मग या ब्राह्मणाने त्या दिवशी सगळ्यांना एकत्र केलं, सत्यनारायणाची पूजा केली आणि या व्रताच्या प्रभावाने पुढे काय झालं? सर्व दुःख विनिर्मुक्तः सर्व संपत् समन्वितः बभूव स्वदिग्विजय श्रेष्ठो व्रतस्यास्य प्रभावतः. या सत्यनारायणाच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण आपोआप सर्व दुःखातून मुक्त झाला आणि धनधान्यानी समृद्ध झाला. जेव्हा भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये येते ना, त्यावेळेला आपल्याला आपोआप आपल्या दुःखांचा विसर पडतो. आम्ही दरवर्षी वारीला जातो. त्या वारीला रामकृष्ण हरी पंढरीनाथाच्या ओढीने आम्ही पंढरपूरला, आळंदी ते पंढरपूर जेव्हा जातो तेव्हा हे जे अनेक लाखो वारकरी चालत असतात त्या पालखी बरोबर, यांना दुःख नाहीये का? यांना संसार नाहीये का? यांना काही अडीअडचणी नाहीयेत का? पण जेव्हा ते पालखीचा काळ येतो, वारीचा काळ येतो, त्यावेळेला सर्व ते बाजूला ठेवतात. रामकृष्ण हरी म्हणत गळ्यामध्ये टाळ अडकवून, कपाळाला टिळा लावून, माळ घालून ते त्या वारी बरोबर चालत राहतात. जेव्हा त्या वारीच्या काळामध्ये कित्येक वारकरी सांगतात की आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला, आम्हाला संकटांचा विसर पडला, काय असतील ते माऊली बघून घेतील. हा एक विश्वास निर्माण झालेला असतो. हे आपण किती वेळेला दरवर्षी आम्ही पाहतो. तर तीच गोष्ट आहे की या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये जेव्हा भक्ती आली त्यावेळेला आपोआप त्याला दुःखाचा विसर पडला, दुःख हलकी झाली. मग या ब्राह्मणाने असं ठरवलं की अरे या पूजेमुळे आपल्या घरातलं वातावरण बदलतं, आपल्या घरात आनंद निर्माण होतो, चांगलं वाटायला लागतं. आपण हा आनंद सारखा मिळवूया, सारखी पूजा करूया. म्हणून या ब्राह्मणांनी काय केलं? ततः प्रभृती कालंच मासी मासी व्रतं कृतं एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वा द्विजोत्तमा. व्रतं कृत्वा द्विजोत्तमः. या व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण संतुष्ट झाला आणि त्याने असं ठरवलं की आता काही नाही, दर महिन्याला मी सत्यनारायणाचं पूजन करत राहीन. आणि दर महिन्याला तो हे पौर्णिमेला सत्यनारायणाचं व्रत करू लागला. आणि हळूहळू हळूहळू या सत्यनारायणाचं व्रत करता 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 सर्व पाप विनिर्मुक्तो दुर्लभम मोक्षमाप्तवान. असं व्रत करता करता सर्व प्रकारच्या पापातून तो मुक्त झाला, दुःखातून मुक्त झाला आणि अंती दुर्लभ अशा मोक्षाला प्राप्त झाला. त्याला मोक्ष मिळाला. सूत सांगतात, ऋषी हो ऐका. हा ब्राह्मण व्रत करत असताना एक घटना अशी घडली, ती मी पुढे तुम्हाला सांगतो की ती सांगतो पण तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि त्यावेळेला ऋषी म्हणतात की सांगा 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 सूत हो सांगा, कारण आमची श्रद्धा आता वाढू लागलेली आहे आणि हे पृथ्वीवर श्रेष्ठ असं व्रत कोणी केलं ते सांगा आम्हाला, आम्ही हे जाणून घ्यायला अत्यंत उत्सुक आहोत. असं विचारल्यानंतर ते सूत सांगू लागले. सूत म्हणतात, शृणुध्वं मुनयः सर्वे व्रतयेन कृतं भुवि एकदा द्विजवरो यथा विभव विस्तरैः.
एक लक्षात घ्या, सूत म्हणाले, मुनिहो, एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवानुसार आपले बांधव इष्टमित्र यांच्यासह व्रत करत होता आणि इतक्यातच काय झालं, तहानेने व्याकुळ झालेला एक लाकडाची मुळी विकणारा लाकूड विक्या किंवा लाकूड तोड्या त्या ब्राह्मणाच्या घरी आला आणि त्यांनी काय केलं, बहिःकाष्ठञ्च संस्थाप्य विप्रस्य गृहमाययौ तृष्णया पीडितात्मा च दृष्ट्वा विप्रं कृतव्रतम्. त्यांनी लाकडाची मुळी डोक्यावरची बाहेर ठेवली, पाणी पिण्याच्या उद्देशाने तो आत येऊन बसला आणि तेव्हा ते ब्राह्मण काहीतरी व्रत करीत आहे असं त्यांनी तिथे पाहिलं आणि त्या ब्राह्मणाला वंदन केलं आणि त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, प्रणिपत्य द्विजं प्राह किमदं क्रियते त्वया कृते किं फलमाप्नोति विस्तारात वद मे प्रभो. त्याने विचारलं, आपण देवा हे कोणतं व्रत करीत आहात, या व्रतामुळे नक्की काय फळ मिळतं हे मला विस्तारपूर्वक सांगा. ते ऐकून तो ब्राह्मण म्हणाला की अरे, सत्यनारायणस्येदं व्रतं सर्वेप्सितप्रदं तस्य प्रसादान मे सर्वं धनधान्यादिकं महत तस्मादेतत् व्रतं ज्ञात्वा काष्ठक्रेताति हर्षितः. त्या ब्राह्मणाने सांगितलं की अरे, सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारं हे सत्यनारायण नावाचं व्रत आहे आणि त्याच्या कृपा प्रसादानेच आज मी धन धान्य समृद्ध याने होऊन अत्यंत सुखी झालेलो आहे. आणि त्या ब्राह्मणाकडून मुळी विकाने व्रताची संपूर्ण माहिती करून घेतली, प्रसाद घेतला, जलप्राशन केलं आणि अतिशय आनंदाने तो आपल्याकडे नगराकडे गेला. पपौ जलम प्रसादंच भुक्ता स्वनगरं ययौ. हा आपल्या नगराला आल्यानंतर झालं काय की त्याच्याही मनामध्ये ही चिंता सुरू झाली, मला सत्यनारायणाचं पूजन करायचंय, मला सत्यनारायणाचं पूजन करायचंय. श्री सत्यनारायणं देवं मनसा इत्यचिंतयत काष्ठं विक्रयतो ग्रामे प्राप्यते चाद्य यद्धनम. त्याने असं ठरवलं की सत्यनारायणाचं मनात चिंतन तो करतोय आणि त्याने असं ठरवलं की मुळी विकून जे द्रव्य मिळेल त्यात पूजा साहित्य आणि सर्व तयारी करून मी भगवंताचं पूजन करेन असा विचार त्याने केला. आणि त्या दिवशी त्याने केलं काय की त्या गावातल्या श्रीमंत वस्तीमध्ये जाऊन डोक्यावर मुळी घेऊन लाकडे विकण्यासाठी गेला आणि अर्थातच त्यामुळे झालं काय की या लाकडाची किंमत त्याला दुप्पट मिळाली. जगाम नगरे रम्ये धनीनाम यत्र संस्थितिः तद्दिने काष्ठ मूल्यंच द्विगुणम प्राप्तवानसौ. आणि याला भरपूर द्रव्य मिळालं, तो अत्यंत आनंदी झाला. मिळालेलं द्रव्य त्याने घेतलं आणि येतानाच त्यांनी सगळी पूजेचं साहित्य खरेदी करून आपल्या घरी आला. छान पूजेची तयारी केली आणि अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने या मुळी विक्याने या सत्यनारायणाचं व्रत केलं. आणि तद्व्रतस्य प्रभावेण धनपुत्रान्वितो भवत इहलोके सुखं भुक्त्वा चान्ते सत्यपुरय्ययौ. झालं काय की या व्रताच्या आचरणाने तो धन पुत्र पौत्रयुक्त होऊन पृथ्वीवरील सर्व सुखांचा उपभोग घेऊन शेवटी तो मुळी विक्या सुद्धा मोक्षपदाला गेला. लोक हो, आपल्याला या कथांमधून असं शिकायला मिळतं की किती प्रामाणिकपणा आहे दोघांच्याही ठिकाणी, ब्राह्मणाच्याही ठिकाणी पण आणि या मुळी विक्याच्या ठिकाणी पण, की सत्यनारायणाची पूजा करायची हा हेतू मनामध्ये ठेवून भिक्षा मागितली, सत्यनारायणाची पूजा करायची हा हेतू मनामध्ये ठेवून मुळी विकायला गेला. त्या दिवशी जे द्रव्य मिळालं ते देवाच्या कृपेने मिळालं आणि ते देवाकरताच खर्च करायचंय हा प्रामाणिकपणा या दोघांनीही दाखवला. त्यामुळे दोघांचंही कल्याण भगवंताने केलं. एक गोष्ट शिकायला मिळते याच्यातनं की भगवंत कधीही भेदभाव करत नाही. तो असं बघत नाही की हा ब्राह्मण आहे, हा मुळी विक्या आहे, मग दोघांवर वेगवेगळी कृपा आपण करूया, असं नाही. दोघांवरही तो सारखी कृपा करतो.
ब्राह्मणाचाही तो उद्धार करतो, मुळी विकाचाही उद्धार करतो. म्हणजे भगवंताकडे भेदभाव नाही, हे या कथेचा बोध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे मिळालेलं जे काही आहे त्या सत्यनारायणाकडे खर्च केलं दोघांनी सुद्धा. याला जी भिक्षा मिळाली त्यांनी ती भिक्षा सगळी देवाकडे खर्च केली. याला लाकडं विकून जे द्रव्य मिळालं ते देवाकडे खर्च केलं. दोघही आनंदी झाले. दर पौर्णिमेला सत्यनारायणाचं व्रत करू लागले आणि आयुष्यभर व्रत करून सुख उपभोगलं आणि अंती दोघही मोक्षाला गेले किंवा मोक्ष पावले असं आपण म्हणूया. तर असं हे सत्यनारायणाचं व्रत आहे की या व्रताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला ब्राह्मणाची आणि मुळी विकायची कथा सांगितली गेली भगवंतांच्या मुखातून. आणि त्याच्याच कृपेने कसं कल्याण झालं या दोघांचं हेही आपल्याला कळलं. म्हणजे ब्राह्मणाला भगवंतानी उपदेश केला, ब्राह्मणा करवी त्या मुळी विक्याला उपदेश झाला. म्हणजे सत्यनारायणाचा समाजातल्या सर्व स्तरांवरच्या माणसांपर्यंत ही पूजा जाऊन पोचली हे पण आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी सत्यनारायण कथेतला दुसरा अध्याय पूर्ण झाला. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां द्वितीयोऽध्यायः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.